पण शेनूच्या मनात असा अचानक इलाच कसा? नाही मावशी, हे सगळं अचानक नाही होतंय. मी गेले काही दिवस बघते ना त्याला. तो सतत मला इग्नोर करतोय. मी त्याला काही विचारलं तर म्हणतो काही नाही. मावशी, तो नक्की कशात तरी अडकलाय. आणि त्यात जर मी आता चिडचिड केली ना तर त्याच्यावर अजून बर्डन आहे. आणि नो, तो सगळं मनात ठेवतो. पण मला हेही माहिती आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला तो कधीच त्रास होऊ देणार नाही. ओवी, अगं किती समजूतदार असस तू. आजच्या जगात अशी मुलगी शोधून सापडणार नाही. दुसरा तिसरा कोणी असताना तर शेनूक एवढा समजून घेतलाच नसता. तू शेनूक समजून घेतस यासाठी खरंच मनाचं मोठेपणा लागतं गो. तुझ्या मनात काहीतरी नक्कीच गडबड चालू आहे. अरे तुला खोटं बोलताच येत नाही रे. श्री, तुला आठवतंय शाळेत असताना तुझ्या एका मित्राला शिक्षा होणार होती. त्याच्यावरचा सगळा आळ तू घेतला होतास. तुझ्या सरांनी तुला 10 वेळा विचारलं पण तू काहीच उत्तर दिलं नाहीस. मी घरी आल्यानंतर मी तुला विचारलं तर तू सगळं काय ते खरं सांगितलंस. शेनू, कुठे अडकला असशील तर बोल आमच्याशी. पण कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन आयुष्य पणाला लावू नकोस रे. शेनू, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस प्लीज. चारूला मी चांगलंच ओळखते श्रीनू. हे बघ, मी जरी तिची आत्या असले ना तरी तिची बाजू घेणार नाहीये. अरे मी लहानपणापासून ओळखते तिला, मला माहितीये ना. तिला जर का एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्यासाठी ती आकाश पाताळ एक करते. आणि तुझं आजचं वागणं बघून मला असं वाटतंय तिने पुन्हा तसंच काहीतरी केलंय. होय तर. आणि ह्या सगळ्या तुझ्या दादान पण आपण सांगितलंय ना. या बघ शेणू, आता ना हैसर चारू ना या तर जा काय झाला तर खरा खरा सांग ना. ती दबाव आणताय का तुझ्यावर लग्नासाठी की तिने तुका धमकी दिल्या ना? अरे असं घाबरू नकोस रे. आम्ही असो ना तुझ्या पाठी. हे बघ श्रीनू, तसं काय असेल ना तर मी चारूला अजिबात सोडणार नाही. अरे आधी ओवीशी लग्न कर म्हणून तुझ्या मागे लागली होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल म्हणून तिने मंगळसूत्र आणून दिलं तुला. आणि आता तिने तुला तिच्या नादी लावलंय. ही काय भानगड आहे? आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरून आल्यापासून होतंय. आधी तर तू ओवीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करत नव्हतास. आणि चारू आता कुठून आली रे तुझ्या मनात? एक लक्षात ठेव, आता ही दादाची अट आहेच की या घरातला सगळ्यांचा होकार असायला हवा, तरच तुझं आणि चारूचं लग्न होईल. पण श्रीनू, मी आत्ताच सांगते, चारू जरी माझी भाची असली ना तरी हे लग्न मला कधीच मान्य नसेल. आणि या बघ शेणू, ओवी सारखी मुलगी आपण शोधूक बाहेर जरी पडलो ना तरी 7 जन्म लागतील. अरे कुठे ती गुणी ओवी आणि कुठे ही अवदसा चारू? हे बघ श्रीनू, तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग. तू हाय कशाक झोपलस? श्रीनू, कुरकुरतस कित्या? श्रीनू, ताप येलो तुका? श्रीनू उठ बाळा. श्रीनू, श्रीनू उठ. तो मंजू, मंजू, ओ बंधू भाऊ, मंजू दार उघड. ओ बंधू भाऊ, दार उघडाव. मंजू, अगो या बघ काय. अगो श्रीनू, मंजू दार उघडा. बंधू भाऊ, कोणी हा काय? या बघा श्रीनू बाहेरच झोपलो. अरे कोण हा? सकाळी सकाळी झोप मोडू केलाय. अरे कोण हा? काय झालं? काय कटकटा?
मंजू अगो काय आहे तुझा हा काय कटकटा सकाळी सकाळी कशा कारण जीव जायचवर अहो लालिताई या बघा, श्रीनू बाहेरच झोपलो रात्रभर. आपण पण त्या हात घ्यावा. झाला हा झाला काय सगळे गेले आता तू इलस बघ उमा तू पण नीट ऐकून ठेव. हे घर सोडून गेलेल्यांची ना ही लाली पर्वा करत नाही आणि त्यांच्याशी बोलूची पण माझी इच्छा नसता कळला काय. सकाळी सकाळी ना आता माझं डोकं तापू नकोस काय. जा तू आता लालिता ऐका मला झोपू दे. ओ चल नाही लालिता ना ओ श्रीनू नाही मोठी लालिताई लालिताई श्रीनू ये तू काय चाललंस हा आधी मागे हो. लालिताई अहो, असं काय करताय? बिचारा श्रीनू कालपासून बाहेर आहे, आता तरी त्याला घरात घ्या ना. बरं दारा ते का आत घेतलंस तर मी पण बघतोय आज ते का कोण आत घेताय आता. बघ ते चारूक पाठवला ना तसं तू का पण तुझ्या गावात पाठवून देईन मी. जास्त बोलतय मका. बाळा उठतस काय? हे बघ हा डोळे उघड. हे बघ हाय झोपू नकोस असं उघड्यावर. हा उठ उठ जरा. हा आज जाऊन झोप. उठ उठ उठ. उमाताई उमाताई ह्याला तर ताप आलाय. अगो तास तर म्हणतोय मी मंजू. काय प्रकार आहे सगळा? आता बाहेर कशाक झोपलो? काय सांगू उमाताई आता. लालिताई इतके दिवस आपल्यासोबत वाईट वागत होत्या तोपर्यंत ठीक होतं, पण आता स्वतःच्या पोरासोबत सुद्धा असं वागायला लागलं. काय बोलायचं.